जीवन एक प्रवास आहे, त्यातला प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जे घडलंय ते सोड, जे घडवायचं आहे त्यासाठी लढ. ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा, कारण मेहनतीचं फळ हमेशा यशच असतं. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ जो आहे तर आपला विशेष आहे, तो तुम्हाला नक्कीच आवडेल, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. पण टाकते याच्यामध्ये विंचू. ते पिवळे पानं काढेवर त्याच्यातले विंचू. कोणते पानं? ते तिकडचे झाडातले ते. अहो पान टाका, थोडंसंच टाका, लिपून घेता आलं पाहिजे, बचक्यांना कळतो बस. गप्पा टाकून बाई देऊ तू का असं म्हणजे split टाकलं. तेच ना. कुठं आणू का? ताजेचं पकोडे झाली बाई. पप्पा खाली जायची गाई.
बाई तरी हे नाही झालं पाहिजे बरं का. ही घे ना ती लावलेली. पडली नाही पाहिजे. नाही पण आता कसं जास्त जास्त लावा. Everything can happen. त्यांचा कॉल होता ते छोटे आहेत आजीशी. आजी सगळ्यात मोठी आहे. हा आजी सगळ्यात मोठी आहे. गावातली मावशी नाही का? पण आजी त्यांच्या ब्रदर्स मध्ये सगळ्यात मोठी आहे. आजी तुझं लग्न 4th मध्येच झालतं. तुझं लग्न कितवीत झालतं? बापरे. मतलब आजी शाळेत नव्हते जा. म्हणजे 14 वर्षात झालतं वय. 14व्या वर्षात. असं सिमेंट खाऊन मग तू काही याच्यामध्ये नको नको नको. पूर्ण त्या कॉलनीला माहित झालं आपण हे बनवून राहिलो तो. कसं काय? ते हे हो डुडूक गेला ना हा तिथं चाचा होते. आणि हे जे केरलावले आंटीचे भैया मुलगा आहे ना हा. ते चाचा सांगते होते. आणि ते त्यांना पण माहित झालं. परत त्यांच्या मोठ्या भावाला पण माहित झालं. आणि परत हा. आणि त्या अभिनी पण ऐकलंय. त्या अभि हातावरती जाऊन सांगून मम्मी बडे आंटी ना सुलबानी ती आहे. मम्मी ती कडेले चांगली बरं का पहिली सांगते. मम्मी तो आणायचा कुठून? आणि त्याचा पोचारा द्यायचा. हा बरोबर. ताज्यात ताजं म्हणजे का शेप जाईल. तर आज गावावरून आल्या होत्या सासूबाई. तर त्या आल्या होत्या 11 ते 12च्या दरम्यान. आणि मग आल्याच्या नंतरून जे आहे तर आमचं दुपारचं जेवण वगैरे झालं. जेवण झाल्याच्या नंतरून 1-1.5 तासाचा आराम झाला दुपारचा. आणि मग आम्ही 4-4:30च्या दरम्यान जे आहे तर वरती टेरेसवरती गेलो असंच फिरायला.
मग गेल्याच्या नंतरून तिथं जे होतं तर पहिल्याच विटा ठेवलेल्या होत्या, काही कामाच्या बसलेल्या विटा देखील होत्या आणि सिमेंट देखील होतं आणि छोटीशी जी कच असते वाळू देखील होती. आणि माझं भरपूर दिवसापासून चाललं होतं की एक चूल बनवायची छोटीशी म्हणून. आज बनवल उद्या बनवल तर असंच राहून गेलं. मग माझ्या आठवणीत आलं की चला आता बाई आलेल्याच आहेत तर मग मी त्यांच्याकडूनच बनवून घेते. तर तशी तर मी पण बनवली असती, परंतु असं आहे आपल्यापेक्षा त्यांचा अनुभव जास्तीचा असतो. म्हणून मग मी त्यांनाच म्हटलं, तर मग त्या म्हटल्या चल घेऊन ये विटा की आपण बनवूया चूल. मग ते छानपैकी जे आहे तर विटाची आणि सिमेंटाची अगदी मजबूत चूल बनवली आणि अगदी खूप छान चूल बनली पहा. तर आता नंतरून ज्यावेळेस ती सुकन त्यावेळेस म्हटलं त्याला आता छानसा कलर देता येईल आणि खूप छान अगदी मतलब हे बनली चूल बनली पहा. तर मग आम्हाला जे आहे तर चूल बनवपर्यंत जे आहे तर जरा अंधार पडला होता, कारण हे थंडीच्या दिवसामध्ये आहे ना तर पटकन अंधार पडतो. मग चूल बनवून झाल्याच्या नंतरून आम्ही खाली आलो आणि अगदी फ्रेश होऊन मग चहा वगैरे घेतला. आणि एकीकडे जी त्यांनी तुरीच्या शेंगा आणल्या होत्या गावावरतून तर मग त्या उकडायला घातल्या आणि ते उकडून त्यांना पहिला खायला दिल्या. म्हटलं तुम्ही टाईमपास करा, आता मी स्वयंपाक करते. तर मग संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये थोडीशी मटर पनीरची भाजी केली, जिरा चावल आणि पोळ्या केल्या. तर स्वयंपाक झाल्याच्या नंतरून मी देखील मग त्यांच्याजवळ आले, त्यांच्यापाशी जाऊन बसले आणि मी देखील शेंगा खाल्ल्या आणि गप्पा गोष्टी झाल्या, थोडा टाईमपास झाला आणि त्यानंतरून मग आमचे संध्याकाळचे जेवण देखील झाले. तर मग दुसऱ्या दिवशी जे आहे तर सासूबाईंना घरी जायचं होतं, तर सासरे देखील त्या दिवशी आहे तर सकाळीच आले होते की जेणेकरून मग दोघांनाही बसून द्यायचं होतं. तर मग थोडंसं आमच्या गप्पा गोष्टी झाल्या, जेवण वगैरे झाले आणि मग आम्ही त्यांना बस स्टॉपला नेऊन सोडायला चालल्या गेलो. मग त्यांना बस स्टॉपला सोडलं, एस टीमध्ये बसून दिलं आणि आम्ही परत घराकडे आलो. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.